नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. ममता बॅनर्जींचा पराभव झाला नाही. भाजपनं बंगालमध्ये दहशत निर्माण केली. शिवसेना नेते संजय राऊतांचं वक्तव्य. संपूर्ण सरकार कोलकात्यात बसवलं. भाजपनं द्वेषानं निवडणूक लढवली. राऊतांचा आरोप. ऑपरेशन टायगर होणारच. मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. गरज भासेल त्या दिवशी ऑपरेशन यशस्वी होणार. संजय शिरसाट यांचा विश्वास. मंत्री अतुल सावेंच्या PA कडून आपल्याच पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न. ही मस्ती येते कुठून? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. पनवेल महानगरपालिका आणि सिडकोची कामोठे विभागात संयुक्त अतिक्रमण कारवाई करत परिसर केला अतिक्रमण मुक्त. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये उष्णतेच्या लाटेचा भुईमुग काढणीवर परिणाम. झाडाच्या सावलीचा आधार घेत शेतकरी करतायत काम. बीडच्या पाटोदा पंचायत समितीच्या मीटिंग हॉलमध्ये अस्वच्छता. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. बीडच्या घाटनांदूर येथे कूलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा शॉक लागून 26 वर्षीय युवकाचा मृत्यू. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त. युवकाच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर. रायगडच्या महाडमध्ये कारची रिक्षाला धडकेत रिक्षामधील 3 जण किरकोळ जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या कारंजामध्ये क्रिकेट सट्टा रॅकेटवर पोलिसांची धाड. पोलिसांकडून धाड टाकत 4 जणांना अटक. आरोपींकडून 1,33,000चा मुद्देमाल जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.